होते, कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. कारण आम्ही विचार कुठला घेतलाय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50, 100 किती झाले 65. आता तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले. आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय. त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून 200 निवडून येऊ आणि 200 पेक्षा जास्त एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले. कारण उबाठा राजकारण हे 2020 मॅच सारखं करतात, परंतु एकनाथजी शिंदे साहेब हे 24/7 जनतेसाठी उपलब्ध असतात. त्यामुळं निवडणुकींच्या मॅचचे खरे मॅन ऑफ द मॅच हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. तरी सुद्धा पदापेक्षा सत्तापेक्षा हिंदुत्वाला आणि सेवेला महत्व देत त्यांनी त्याग केला, महायुतीसाठी समर्पण केलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि या त्यागी नेत्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आज पूर्ण मुंबईमध्ये चर्चा चालली है, पूरी मुंबई में दीवार पिक्चर चल रहा है और सब लोग बोल रहे हैं कि भाई भाई मिलेंगे या बिछड़ेंगे. मला आज या ठिकाणी एवढाच प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबा, तुमच्या छोट्या भावानं तर नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला. तुमचा मुलगा निवडणुकीला उभा होता तेव्हा मनसेचा उमेदवार नाही दिला, परंतु तुमच्या छोट्या भावाचा मुलगा निवडणुकीला उभं राहिल्यावर तुम्ही उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला आणि ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला. हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलं. राज साहेबांनी तर मनाचा मोठेपणा दाखवून उभाठा तुम्ही दवाखान्यात असताना तुम्हाला स्वतः गाडी चालवत ते घरापर्यंत घेऊन आले, पण आपल्या छोट्या भावाचा मुलगा गंभीर आजारी असताना तुम्ही त्यांचे नगरसेवक फोडले. अरे जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार?